तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केले होते। पण दमानी यांचे हे आरोप सुपेकरांनी फेटाळलेत। दमानी यांनी नेमके काय आरोप केले होते, या आरोपांवर सुपेकरांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय, या सुपेकरांचं हगवणे कुटुंबाशी नेमकं नातं काय आहे, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी रान उठवलं। आता याच अंजली दमानिया पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट राजेंद्र हगवणेंचे मेव्हणे आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर थेट आरोप केले। या संदर्भात दमानी यांनी एक ऑडिओ क्लिपही समोर आणली। पण अंजली दमानी यांच्या या आरोपांनंतर जालिंदर सुपेकरांनी आपली बाजूही मांडली आहे आणि या सगळ्या आरोपांचं खंडनही केलंय। या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेसमधनं मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता। पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली। शस्त्र परवाना मी दिला नाही। शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांकडे असतात। जालिंदर सुपेकर यांच्या मागे जानेवारी महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली। त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात 500 कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता। ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आयजी हेडक्वार्टर्स आहेत। तुरुंग विभागात खरेदीच 350 कोटींची होते, त्यामुळे 500 कोटींचा भ्रष्टाचार अशक्य आहे। शासनानं नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत खरेदी होते। निलेश चव्हाणला पकडलं का तर तो बाळ घेऊन गेला। ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेव्हण्याचं नाव होतं, जे नाव जालिंदर सुपेकर यांचं होतं। सगळं जे होतं पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। मी 2 वर्षांपासून तुरुंग विभागात आहे, त्यामुळे पोलीस दलाशी संबंध नाही। हगवणे कुटुंबाबाबत कुणालाही सूचना केल्या नाहीत। जालिंदर सुपेकर हे सध्या पुण्याचे पोलीस महानिरीक्षक आहेत। ते वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंचे मेव्हणे आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा सुपेंवर आरोप आहे। कारागृह खरेदीमध्ये 500 कोटींच्या घोटाळ्याचाही आरोप सुपेकरांवर आहे। तरी दमानी यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत। आता सुपेकरांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं असलं तरी पोलीस चौकशीत नेमकं काय काय सत्य समोर येतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।